मंडळी, सध्या शेअर बाजारामध्ये जबरदस्त चढ आणि उतार बघायला मिळत आहेत। आज शेअर बाजार 100 अंकांनी वधारला तर उद्या तो 200 अंकांनी कोसळू पण शकतो। मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की शेअर बाजारातले हे चढ उतार काही काळापुरतेच राहतात आणि हे चढ उतार होण्याची कारण एकदा संपुष्टात आली की शेअर बाजार पहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेतो आणि ज्या पातळीवर शेअर बाजार कोसळायला सुरुवात झालेली असते त्या पातळीहून सुद्धा तो अधिक उंचीवर जातो। आज आपण बघणार आहोत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची काही प्रमुख कारणं ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक ही कायम इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा चांगली आणि फायदेशीर ठरते। शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं पहिलं कारण आहे भविष्याची तरतूद। मंडळी, भारतामध्ये आजही खूप प्रमाणात मुदत ठेव किंवा आवर्तक ठेव या पारंपरिक पर्यायांमध्येच गुंतवणूक केली जाते। याचं प्रमुख कारण म्हणजे या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला एक फिक्स व्याजदर मिळतो आणि आपली गुंतवणुकीची रक्कम सुद्धा सुरक्षित राहते। मात्र मंडळी, जर तुम्ही या दोन्ही पर्यायांचा इतिहास बघितला तर काही वर्षांपूर्वी या दोन्ही ठेवींसाठी 12 ते 13% वार्षिक व्याजदर मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही ठेवींच्या व्याजदरामध्ये लक्षणीय घट झालेली आहे आणि भविष्यात ही घट चालूच राहणार आहे। याउलट शेअर मार्केट हा एक असा पर्याय आहे जो गुंतवणूकदारांना कायम चांगला परतावा देत राहील। शेअर मार्केटमध्ये सध्या तरी वार्षिक किमान 12% इतका पर्याय गुंतवणूकदारांना मिळतो आहे। त्यामुळे जर आपण या दोन्ही ठेवींमधून मिळणारा परतावा विरुद्ध शेअर बाजारातील परतावा याची तुलना केली तर निश्चितपणे असं दिसून येईल की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कधीही चांगलीच आहे। त्यामुळे भविष्याची तरतूद आपल्याला चांगल्या प्रकारे करायची असेल तर निश्चितच शेअर बाजारामध्ये लॉंग टर्म म्हणजे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे। दुसरं कारण आहे लिक्विडिटी। मंडळी, लिक्विडिटी म्हणजे आपण ज्या पर्यायामध्ये गुंतवणूक करतो त्या पर्यायातून आपल्याला गुंतवणुकीची रक्कम किंवा त्यातला काही हिस्सा मिळवायचा असेल तर तो आपण किती लवकर मिळवू शकतो हे मोजायचं परिमाण। या बाबतीत सुद्धा शेअर मार्केट हे बहुतेक इतर सगळ्या पर्यायांपेक्षा जास्त लिक्विडिटी आपल्याला देतं। हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया। समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि तुम्हाला अचानक त्यातल्या 5,000 रुपयांची गरज लागली तर तुम्ही तेवढ्या किमतीचे शेअर्स विकून अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा 5,000 रुपये तुमच्या खात्यात मिळवू शकता। यामध्ये तुम्हाला कुठलाही दंड आकारला जात नाही किंवा कुठलाही इतर नियम लागू होत नाही। याउलट जर तुम्ही फिक्स डिपॉझिट किंवा आवर्ती ठेव किंवा इतर कुठल्याही अशा प्रकारात 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि तुम्हाला योजनेची मुदत संपायच्या आधी जर त्यातल्या 5,000 रुपयांची गरज लागली तर तुम्हाला संपूर्ण ठेव आधी मोडावी लागते आणि मग त्यातले 5,000 रुपये काढून घ्यावे लागतात। तसंच या ठेवी मुदतीपूर्वी मोडल्यास त्यावर आपल्याला काही टक्के दंडसुद्धा आकारला जातो। तिसरं कारण आहे गुंतवणुकीची मर्यादा। मंडळी, शेअर बाजारात तुम्ही अगदी 100 रुपयापासून सुद्धा सुरुवात करू शकता। दर महिन्याला 100 रुपये भरून तुम्ही गुंतवणूक हळूहळू वाढवू शकता। याउलट मुदत ठेवीमध्ये तुम्हाला किमान 1,000 रुपयाची गुंतवणूक ही करावीच लागते आणि आवर्तक ठेवीमध्ये जरी तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक दर महिन्याला करू शकत असाल तरी सुद्धा त्या योजनेची मुदत संपेपर्यंत तुम्हाला दर महिन्याला ते गुंतवणूक करत राहावीच लागते। याउलट शेअर मार्केटमध्ये तुम्हाला काही महिने गुंतवणूक करणं जमलं नाही तर त्यावर तुम्हाला कुठलाही दंड आकारला जात नाही। तसंच तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेची सुद्धा कुठलीही मर्यादा शेअर मार्केटमध्ये नसते। तुम्ही एका महिन्यात 100 रुपये पण भरू शकता आणि दुसऱ्या महिन्यात तुम्ही 1,000 रुपये सुद्धा भरू शकता। ही सवलत तुम्हाला शेअर मार्केटमध्येच मिळू शकते। चौथं कारण आहे प्राप्तिकरामध्ये सवलत। मंडळी, तुम्हाला मुदत ठेव किंवा आवर्ती ठेवीमधून जे व्याज मिळतं त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागतो आणि एका ठराविक मर्यादेच्या वर जर ते व्याज गेलं तर त्यावर TDS सुद्धा घेतला जातो। तसंच या दोन्ही ठेवींच्या बाबतीत जरी व्याज तुमच्या खात्यावर जमा झालं नाही तरी सुद्धा त्यावर तुम्हाला TDS आणि प्राप्तिकर भरावा लागू शकतो। या उलट तुम्ही शेअर्समध्ये जोपर्यंत विक्री करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही प्राप्तिकर भरावा लागत नाही। तसंच जरी तुम्ही शेअर्सची विक्री केली तरी त्यातल्या फक्त प्रॉफिट मार्जिनवरच म्हणजे खरेदी आणि विक्रीमध्ये जो फायदा होतो त्यावरच तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागू शकतो। तसंच जर तुम्ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केलेली असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर प्राप्तिकरात बचत करता येऊ शकते। पुढचं कारण आहे परताव्याचा दर। मंडळी, मगाशी आपण बघितलं की तुम्ही शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला किमान 12% तरी परतावा मिळतोच, जो मुदत ठेव किंवा आवर्ती ठेवीपेक्षा जवळपास 4 ते 5% जास्त आहे। कारण हल्ली या दोन्ही ठेवींमध्ये आपल्याला 6.5 ते 8% दरम्यान व्याजदर दिला जातो। त्यामुळे परताव्याच्या दृष्टीने बघितलं तरी शेअर बाजारातील गुंतवणूक ही कधीही जास्तच परतावा देणारी ठरते। फक्त इथं एक गोष्ट तुम्हाला करावी लागते ती म्हणजे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी लागते।
मंडळी, या दोन्ही गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये म्हणजे मुदत ठेव किंवा आवर्ती ठेव आणि शेअर बाजारातील गुंतवणूक यामध्येच आम्ही तुलना करण्याचं प्रमुख कारण हे आहे की बाकीचे जे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत ते सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे झालेले आहेत. यामध्ये रिअल इस्टेट किंवा स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन, घर इत्यादीमधील गुंतवणूक, अगदी सोन्यातील गुंतवणूकसुद्धा आता सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची झालेली आहे. बॉन्ड्समधील गुंतवणूक सामान्य माणसाच्या अजून आवाक्यात आहे, पण भारतामध्ये बॉन्ड्समधील गुंतवणुकीला अजून म्हणावं तेवढं प्रोत्साहन दिलं जात नाही. त्यामुळे तिची हवी तेवढी माहिती सहजपणे सामान्य माणसाला मिळत नाही आणि बॉन्ड्समधील गुंतवणूकसुद्धा शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा कमीच परतावा देते असं दिसून आलं आहे. कारण बॉन्ड्समध्ये सामान्यपणे 8 ते 10% परतावा आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे मंडळी, आत्ता सांगितलेल्या मुद्द्यांचा नक्की विचार करा आणि हे मुद्दे तुम्हाला पटले तर नक्की शेअर बाजारात गुंतवणुकीला हळूहळू का विना पण सुरुवात करा, ज्यामुळे तुम्हाला स्वतःलाच त्याचा फायदा दिसून येईल.